नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल बी डॉक्टर स्मिता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वेट लॉसच्या दृष्टीनं त्याचबरोबर आपल्या ओव्हरऑल हेल्थच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचा असणारा असा एक विषय समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे आपल्या दररोजच्या जेवणामध्ये नेमकं काय असायला हवं, कुठले कुठले पदार्थ आपल्या ताटामध्ये असायला हवेत हे आपण पाहणार आहोत। नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे सकस संतुलित आहार म्हणजे नेमकं काय, बॅलन्स्ड डाएट म्हणजे नेमकं काय, आणि दुसरा खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आम्हाला खूप स्ट्रिक्ट डाएट करता येत नाही, करेक्ट डाएट आम्ही फॉलो करू शकत नाही। तर मग अशा वेळेला दररोजच्या जेवणामध्ये आपण नेमके कुठले पदार्थ घ्यायला हवेत, किती प्रमाणात घ्यायला हवेत, असे प्रश्न जर तुम्हालाही पडत असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची नेमकी उत्तरं मिळणार आहेत। आज आपण पाहणार आहोत आपल्या ताटामध्ये नेमके कुठले कुठले पदार्थ आणि किती प्रमाणात कशा प्रकारे आपण वाढून घ्यायचे। जी आपली फूड प्लेट आहे ही एक्स्ट्रीमली न्यूट्रिशियस आहे, सिंपल आहे आणि त्याचबरोबर होलसम आहे, म्हणजे सर्वसमावेशक आहे। आपल्या शरीराला पोषण मूल्यांच्या दृष्टीने गरजेच्या असणाऱ्या अशा सगळ्या गोष्टींचा समावेश आपण त्याच्यात करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला। सगळ्यात पहिली महत्त्वाची आणि छोटीशी टिप म्हणजे जर तुम्ही तुमच्या वेट लॉस प्रोग्रामवर असाल, जर तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा वेळेला तुमची फूड प्लेट ही नेहमी मध्यम आकाराची असायला हवी। खूप मोठं जेवणाचं ताट घेणं आपण टाळायला हवं, कारण खूप मोठं ताट ज्यावेळेला आपण वाढून घेतो अशा वेळेला खूप जास्त पदार्थसुद्धा त्यामध्ये घेतले जातात, खूप जास्त कॅलरीज इनटेक आपला वाढतो आणि या अननेसेसरी कॅलरीज पुन्हा आपलं वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असतात। आता आपण पाहूयात आपलं हे मध्यम आकाराचं ताट, आपली ही मध्यम आकाराची फूड प्लेट आपण कशा प्रकारे वाढून घ्यायची आहे। सगळ्यात आधी आपल्याला आपल्या ताटाचे समान 4 भाग करायचे आहेत। यामध्ये पहिल्या भागामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत प्रोटीन्स आपल्या ओव्हरऑल हेल्थमध्ये खूप महत्त्वाचे आहेत। आपल्या शरीरातील पेशी आणि स्नायूंना त्यामुळे पोषण मिळत असतं, मसल रिपेअरमध्ये सुद्धा त्यांचा खूप महत्त्वाचा रोल असतो। त्यामुळं प्रोटीन्स आपल्या आहारामध्ये घेणं हे खूप खूप गरजेचं आहे। आपल्या ताटामधला चौथा हिस्सा म्हणजेच 25% भाग हा प्रोटीन्सनी युक्त असायला हवा। यामध्ये तुम्हाला डाळी घेता येतील, चणे, कडधान्यांच्या उसळी किंवा अंकुरित कडधान्य, सोयाबीन, पनीर, जर तुम्ही मांसाहारी असाल तर अंड किंवा एनी सोर्स ऑफ नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन तुम्ही इथे घेऊ शकता। व्हेज पदार्थांमधून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स मिळत असतात, त्यामुळं प्रोटीन्स मिळवण्यासाठी अगदी मांसाहारच करायला हवा असं अजिबात नाही। त्यामुळं आपल्या दररोजच्या आणि प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन्सचा समावेश असणं हे खूप गरजेचं आहे। आपल्या फूड प्लेटमधला 25% भाग हा प्रोटीन्सयुक्त पदार्थांनी भरलेला असायला हवा। आता पाहूयात आपल्या ताटामधल्या दुसऱ्या भागाबद्दल, म्हणजेच दुसऱ्या 25% भागामध्ये आपण नेमक्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्याबद्दल। आपल्या ताटातल्या दुसऱ्या 25% भागामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत कलरफुल व्हेजिटेबल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत। भाज्या हलक्याशा तेलावरती परतवून आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ज्या प्रकारची भाजी तुमच्या घरामध्ये ज्या दिवशी बनलेली असेल ती भाजीसुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण वेगवेगळे कलर्स आपल्या जेवणामध्ये ॲड होतील याची काळजीसुद्धा आपण इथे घ्यायला हवी। या सगळ्या कलरफुल व्हेजिटेबल्समधून आपल्याला विटॅमिन्स, मिनरल्स आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळत असतात, जे पोषण मूल्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे असतात। फायबर्ससुद्धा आपल्याला यातून मिळत असतात। वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला आपल्या आहारामध्ये इन्कॉर्पोरेट करण्यासाठी आपल्याला सॅलड्सचा सुद्धा इथे वापर करता येईल। कोबी, टोमॅटो, काकडी, गाजर, मुळा, बीटरूट, मेथी, पालक यासारख्या भाज्यांचा उपयोग करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्ससुद्धा इथे बनवता येतील। सॅलड्स बनवताना दह्याचा सुद्धा खूप छान प्रकारे आपल्याला वापर करून घेता येतो। अगदी साग्रसंगीत सॅलड बनवणं तुम्हाला जर एखाद्या दिवशी शक्य झालं नसेल, होत नसेल, तर अशा वेळेला तुम्ही काकडी, टोमॅटोचे कापसुद्धा
तसेच आपल्या जेवणामध्ये घेऊ शकता. चाट मसाला किंवा तुम्हाला आवडणारा कुठलाही मसाला त्याच्यावरती तुम्ही स्प्रिंकल करू शकता. यामधून आपल्याला फायबर्स मिळतात, जे आपल्या पचनासाठी खूप गरजेचे असतात आणि वेट लॉसमध्ये फायबर्स आपल्या जेवणामध्ये असणं खूप गरजेचं असतं. सॅलड्स बनवताना आपण जर थोडीशी क्रिएटिव्हिटी वापरली तर आपल्याला आपल्या घरामध्ये अवेलेबल असणारे फ्रूट्स जे आहेत त्यांचा सुद्धा इथे वापर करता येईल. म्हणजे आवळा, कलिंगड, काकडी, पपई यासारख्या गोष्टी ॲड करून सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स बनवता येतात. किंवा अंकुरित कडधान्य आहेत, अंकुरित मूग आहेत किंवा छोले आहेत, या गोष्टीसुद्धा त्यामध्ये घालून आपल्याला सॅलड खूप छान प्रकारे तयार करता येतं. प्रत्येक वेळेला अगदी महागड्या गोष्टी आणूनच मग न्यूट्रिशियस पदार्थ, मग पौष्टिक पदार्थ त्यापासून बनवता येतात असं अजिबात नाही. आणि या वेगवेगळ्या कोशिंबिरी बनवताना लिंबाच्या रसाचा वापर आपल्याला अगदी आवर्जून करायला हवा. लिंबूमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स असतात आणि पौष्टिक घटक असतात, ज्यामुळं आपल्या शरीराची व्हिटॅमिन सीची गरज बऱ्यापैकी पूर्ण होत असते. आता पाहूयात नंबर 3, आपल्या ताटामधला तिसरा 25% भाग. यामध्ये नेमकं काय घ्यायचं आहे, तर यामध्ये आपल्याला कार्ब्स घ्यायचे आहेत, कार्बोहायड्रेट्स, पिष्टमय पदार्थ जे आपल्या शरीराला ऊर्जा देतात, ताकद देतात. तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल, वेट लॉस जर्नीवर असाल, तर अशा वेळेला तुम्हाला तुमच्या आहारामध्ये ज्वारी, बाजरी किंवा नाचणी यासारखी धान्य घ्यायला हवीत. गहू किंवा तांदूळ ही जी धान्य आहेत ती कमीत कमी आपल्याला घेण्याकडे लक्ष द्यायला हवं. कारण ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी जी धान्य आहेत ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत आणि आपल्या वेट लॉसमध्ये आपल्याला मदत करणारे आहेत. जर तुम्ही तुमच्या वेट लॉस प्रोग्रामवर असाल तर आणखी एक खूप महत्त्वाची टिप तुम्ही लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे प्रत्येक मीलमध्ये आपल्याला प्रेफरेबली एक कार्ब घ्यायला हवं. आपल्या प्रत्येक जेवणामध्ये आपल्याला एकच कार्बोहायड्रेट घ्यायचं आहे असा आपण नियम जर केला तर ही गोष्ट आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये खूप फायदेशीर ठरते. म्हणजे काय, तर जर तुम्ही भाकरी घेत असाल या जेवणामध्ये तर अशा वेळेला भाकरीसोबत भातसुद्धा घेणं आपण टाळायला हवं. म्हणजे जर तुम्हाला भात घ्यायचा असेल तर तुम्ही भात घ्या, त्यावेळेला भाकरी घेऊ नका. एक कार्बोहायड्रेट एका वेळेला आपण एका जेवणामध्ये घ्यायला हवं. ही गोष्ट जरी तुम्ही फॉलो केली तरीसुद्धा वेट लॉसमध्ये तुम्हाला त्याचे खूप छान रिझल्ट्स हळूहळू दिसायला सुरुवात होतील. आता पाहूयात आपण आपल्या ताटातल्या उरलेल्या चौथ्या भागाबद्दल. इथे नेमकं काय घ्यायला हवं, तर यामध्ये आपल्याला कुठलाही एखादा पातळसर पदार्थ आपल्या आहारामध्ये घ्यायचा आहे. उदाहरणार्थ ताक, मठ्ठा, कढी, एखादं सूप, मुगाचं कढण, कुळथाची पिठी, उडदाचं घुटं, डाळींचं सूप किंवा एक बाऊल होईल इतकं वरण, नाचणीचे आंबील किंवा ज्वारीच्या कण्या यासारखे आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत ते सुद्धा आपल्याला इथे घेता येतील. अगदी खूप छान प्रकारे आणि खूप इझिली हे पदार्थ बनवून तयार होतात. टोमॅटो सूप किंवा एखादं मिक्स व्हेजिटेबल सूप किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सूपसुद्धा तुम्ही इथे इन्क्लूड करू शकता. अगदीच तुम्हाला काहीही घ्यायला यापैकी जमलं नाही तर असं दूध ज्याची साय 2दा काढली गेलेली आहे, असं सायविरहित दूध किंवा टोंड मिल्क 1 कपभर होईल इतकं तुम्ही आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. आता या पातळ पदार्थांमध्ये आपण ज्या ज्या गोष्टींबद्दल बोललो त्यापैकी कुठल्याही पदार्थांची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल किंवा कुठलाही पदार्थ कशा प्रकारे बनतो हे जर तुम्हाला हवं असेल तर मला खाली कमेंट करून कळवा. तो पदार्थ कसा बनवायचा, त्यामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स वापरायचे हे मी तुम्हाला नक्की कळवेन किंवा त्यासाठी एखादा छोटासा व्हिडिओसुद्धा बनवण्याचा प्रयत्न करेन. आता पाहूयात नंबर 5, 5वा महत्त्वाचा पदार्थ, आणि तो म्हणजे एक मध्यम चमचा होईल इतकं तूप आपल्याला आपल्या आहारामध्ये आवर्जून घ्यायला हवं. कारण तुपामधून आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ मिळतात, स्निग्ध घटक मिळतात, हेल्दी फॅट्स मिळतात आणि ते आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात. जर तुम्ही तुमच्या वेट लॉस प्रोग्रामवर असाल, वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा वेळेला नेहमीचं नॉर्मल तूप न घेता गाईचं तूप घेणं हे कधीही फायदेशीर ठरतं. सो या सगळ्या गोष्टी नक्की करून पहा. तुम्हाला तुमच्या आहारामध्ये हे बदल केल्यानंतर त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा.
सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती सायंटिफिक वेमध्ये मी तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.